कुठे? म्हणजे पद्धत आहे ना अशी की मुलगी चहा पोहे घेऊन येते, मग मुलीची काकू. काकू नाही हो, काकू नाही, मी मुलीची वहिनी आहे. हो सॉरी सॉरी. येते मुलगी येते. एकनाथराव, सगळं काही गडबडीत चाललंय कळतंय मला, पण काय करणार, म्हणजे ग्रह संकेतच तसे. नाही, तुम्ही माझ्या सावलीसाठी एवढा विचार केलाय हेच आमच्यासाठी लय आहे. नाही एकनाथराव, हे तुमच्या मुलीचं भाग्य आहे. हा बरं, ओळख करून देतो. मुलगा अमर. नमस्कार. आणि त्याचे वडील. नमस्कार. नमस्कार. बरं एकनाथराव, आणखीन एक मुलगा एकुलता एक आहे. हो, इंजिनियर आहे तो. पण त्याचं वागणं बोलणं एकदम साधं सरळ, जमिनीवरचं. लहानपणापासून कष्ट करायची सवय आहे त्याला. मेहनतीनं अभ्यास करून शिकलाय तो. उत्तम पगार आहे आणि पुढे अमेरिकेला जाणार आहे. होय? हो का? अगं बाई, अमेरिका? हो. आपण काय आहे, आमची साऊ आहे ना, गावच्या वेशी बाहेर जाताना मी गोंधळते होती. म्हणतात नाही का, सरड्याची धाव. नाही म्हणजे आमची साऊ गरिबीत वाढली, पर स्वाभिमानानं वाढली. कधीच कुठल्या गोष्टीचा हट्ट नाही केला तिनं. जे पदरात पडलं ना ते घोड मानून घेतलं. कधीच कुणाला त्रास दिला नाही. दिलं ते फक्त प्रेम. अहो तेच तर शोधतायत माणसं आजच्या जगात. प्रेमच कुठे मिळत नाही. एकटलाचीच मर्जी दिसते. घरात कच खाऊन जबायचं नाही आपल्याला. हो, पण जुळणी कशी काय करायची केलीच पाहिजे. कानू म्हणते ती बराबर आहे. आता माघार घेऊन चालायचे नाही. इट्टण्याला काळजी, तो करेलच काहीतरी सोय. हा ना, त्या पोरानं साऊला होकार देऊन आपल्यावर उपकारच केलेत. नाहीतर तिच्या रंगावरून ऐकून कान पार उठून गेले होते. असेच हाय तसेच हाय, चष्माच घालते, दिसतो का नाही, नकार नकार नकार. पण त्या इट्टलाला दया आली शेवटी. त्यानंच पाठवला असेल त्या अमररावसनी. आलोच मी. इतर कीर्तनाची बेदागी यानं काय होणार आहे? हे ठेवा, आणच मी.
बाबा मुलाकडच्या लोकांनी आपण काही कमी पडायला देऊया नको. आपण आपला हात मोकळा सोडूया. नाहीतर लग्नात काही रुसवाफुगी झाली तर पुढे जाऊन साऊच्या संसारात अडचण व्हायची. अहो हे पा, अरे देवा, आपल्याकडे एवढंच चांदीचं पैंजण आहे. सोन्या नाण्याचा तर एक तुकडा बी शिल्लक नाही. आणि हे घर बी गहाण टाकलंय. आणि जयंतीकडे काय मागायचं तर ती मला चुकीचं वाटतंय. नको रे बाबा, तिच्याकडनं काय मागू नको. असं बी तिच्या कुठं मनात आहे आपल्या साऊचं लगीन व्हावं म्हणून.